निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। मराठा पाटील सेवा मंडळ खामगाव यांच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गुणगौरव सोहळा 7 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मराठा पाटील सभागृह येथे पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती भाऊ मानकर हे होते, तर ज्ञानेश्वर दादा पाटील, विनोद टिकार, ज्ञानदेवराव मानकर, गोपाळराव मिरगे, डॉक्टर सदानंद इंगळे, श्रीराम भाऊ खेडकर, डॉक्टर प्रवीण पाटील, वनिताताई अरबट, रंजनाताई घिवे, फुलवंतीताई कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यानंतर 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये 75% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी, 5वी आणि 8वीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी, जेई नीट मध्ये 500 पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे 100 विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती, पत्रकार, डॉक्टर, स्पर्धा परीक्षा पास होऊन शासकीय सेवेत रुजू झाले अशा गुणवंतांच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केलं, तर अध्यक्षीय भाषणातून मारुती भाऊ मानकर यांनी समाजाला एकजूट होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन करून विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगून यशोशिखर गाठावे असे आवाहन केले। पुढे बोलताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी आयुष्यात योग्य गुरु निवडून त्यांचे योग्य मार्गदर्शन घेतले तर तो यशाची पायरी चढतो। आपल्या अध्यक्षीय भाषणातून त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष लांडे सर यांनी केले। कार्यक्रमाला समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। आज मराठा पाटील सेवा मंडळाच्या वतीने खामगाव आणि शेगाव तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता। गुणवंत विद्यार्थी हे आपल्या कुटुंबासोबत समाजासाठी भूषण असतात, अशा गुणवंतांचा सत्कार करणं हे आम्ही आमच्या मंडळाचं कर्तव्य समजतो आणि या कर्तव्याच्या भावनेतूनच आज आम्ही या गुणवंतांचा, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या गुणवंतांचाही सुद्धा आम्ही सत्कार निमित्ताने केला। मंडळ याही पुढे अशाच प्रकारे समाजोपयोगी कार्यक्रम राबवून समाजाचा विकास कसा करता येईल, समाज संघटन कसं करता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न करेल, अशी या निमित्तानं मी ग्वाही देतो। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।